जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो किंवा अजून कुठला असा स्वामींचा ग्रंथ आहे का की ज्याचं आपण पारायण करू शकतो, ज्याची काही नियमावली वगैरे अशा पद्धतीने नाही? कारण की गुरुचरित्राचं पारायण करायचं नियम म्हटल्यावरती आहेत नियम भरपूर. आहेत. किंवा स्वामींचा असा कोणता ग्रंथ आहे का की ज्याचं आपण पारायण करू शकतो? मुळात अनेक लोक असे आहेत की ज्यांना गुरुचरित्र वाचन करणं हे शक्य होत नाही. मुळात आपल्या पूर्वजन्माची म्हणजे मुळात गुरुकृपा आपल्यावर तशी असायला हवी, तेव्हाच आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण घडतं. बरोबर. पण अनेक लोक म्हणतात आम्हाला गुरुचरित्र वाचन करणं शक्य नाही, तर स्वामींचा असा कोणता ग्रंथ आहे की तो आम्ही वाचन करू शकतो? परंतु एक असा ग्रंथ आहे, स्वामी लीलामृत नावाचा एक ग्रंथ आहे. बर. स्वामी लीलामृत ग्रंथ म्हणजे नक्की काय आहे? स्वामींचं जे अवतार कार्य झालेलं आहे ते विस्तृत स्वरूपाने त्याच्यामध्ये आपल्याला वाचन करण्यासाठी मिळतं. स्वामींनी मानवी देह धारण करून ज्या ज्या लीला केल्या त्या का केल्या, त्याच्या मागचे कारण काय होते, हे आपल्याला त्या ग्रंथातून पाहायला मिळतं, वाचन करायला मिळतं. तर हा जो ग्रंथ आपण वाचन केला तर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही, असा हा ग्रंथ आहे.